नमस्कार मंडळी. तर मी आज मस्त असा वाफाळता गरमागरम मसाले भात बनवत आहे. त्यासाठी मी एका डिशमध्ये कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो हे पूर्ण काढून घेतलं. त्याचं वाटण बनवून घेतलं. गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं. तेल पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरा आणि तेजपत्ता टाकून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं कांदा टोमॅटोचं वाटण घातलं. पूर्णपणे परतून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मी खूप साऱ्या त्याच्यामध्ये भाज्या घातल्या होत्या. तुम्ही तुमच्या चॉईसच्या भाज्या घालू शकता. माझ्याकडे ज्या होत्या त्या मी पूर्ण टाकल्या. पांढरा घेवडा, बटाटा, कोबी आणि सिमला मिरची. तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीचं गाजर, ग्रीन पीस, बीन्स घालू शकता. त्यानंतर मी इथे सगळे मसाले, हळद, बिर्याणी मसाला, कांदा मसाला, लसूण मसाला टाकून घेतला. पूर्ण परतून घेतला व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला कोबी आणि सिमला मिरची घालून घेतली. मी सगळ्यात आधी मसाले घालून घेते, ते परतून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या घालते, जेणेकरून भाज्यांना मसाला खूप व्यवस्थित लागतो. पूर्णपणे हे भाज्या घालून पूर्ण हलवून घेतलं व्यवस्थित. जेवढ्या भाज्या घालताल तुमच्या चॉईसच्या तेवढं चांगलं. मुलं अशा भाज्या खात नाहीत, तर ह्या अशा खाल्ल्या जातात. त्याच्यानंतर थोडा वेळ 2 सेकंड त्याच्यावरती झाकण ठेवून पूर्ण वाफून घेतल्या. आधीच मी तांदूळ आणि डाळ मिक्स करून धुवून भिजवून ठेवले होते, ते घालून घेतले. हलवून पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पूर्ण मसाला लागला पाहिजे. त्यानंतर तुमच्या आवडीने जेवढे खाऊ शकता तेवढं मीठ घातलं. मी माझ्यापरीने घातलं. थोडं पाणी अजून ॲड केलं. तांदूळ भिजवून ठेवल्यामुळं जास्त पाणी लागत नाही. आता मी अंदाजे घेते, अंदाज बसून गेला आहे. पूर्ण व्यवस्थित उकळी काढून घेतली. उकळी काढून झाकण लावून त्याच्यात 3 शिट्ट्या व्यवस्थित काढून घेतल्या. कुकर थंड झाल्यानंतर असा काही यम्मी असा भात दिसत होता. ॲक्च्युली माझा उपवास चालू आहे, तरी मला त्या वासाने खायची इच्छा होत होती. पण ठीक आहे, मी नाही तर माझा मुलगा खाल्ला, माझ्या मिस्टरांनी खाल्लं तरी ते मला मिळाल्यासारखं आहे. असा काही होता आजचा मस्त असा थंडीतला